माध्यमातून बाजूला व्हा ना आवाजापासून. कांदा व मका उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये डॉक्टर गायकवाड साहेब, डॉक्टर कुंभारडे साहेब आणि इतरही 11 शेतकरी बांधव प्रमुख आणि त्यांना पाठिंबा देत अनेक शेतकऱ्यांनी कांदा व मका उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. मला वाटतं की आजचा 4था दिवस आहे. खरं म्हणजे खासदार साहेब, मी मालेगावला एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने शासनाकडनं परवानगी घेऊन आज रजा घेऊन मालेगावी जात होतो. येत असताना मला कळालं की अशा पद्धतीचं उपोषण आंदोलन चालू आहे. करून थेट शेतकऱ्यांकडून किंबहुना बाजार समितीमध्ये पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करणं आणि आपल्या देश पातळीवर ज्या ठिकाणी कांद्याचे दर वाढलेले असतील त्या ठिकाणी त्या ग्राहकांनाही एक मर्यादित दरामध्ये तो उपलब्ध करून देणं, म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही दिलासा मिळू शकेल आणि इतरही काही उपाययोजना करून. कारण आज देश पातळीवर जर आपण कांद्याचं जर माहिती घेतली तर साधारणपणे 40-50% देश पातळीवर आपलं राज्य आहे आणि त्यातल्या त्यात राज्य पातळीवर आपला नाशिक जिल्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. आणि म्हणून माझ्या माहितीप्रमाणे या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की शेतकरी नेते माजी आमदार माननीय पाशा पटेल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने एक समिती गठीत केलेली आहे आणि त्या समितीने सर्वंकष अभ्यास करून कायमस्वरूपी या संदर्भात काय तोडगा काढता येईल अभ्यास करून अहवाल सादर करणं असे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या समितीला त्या ठिकाणी दिलेले आहेत. मला वाटतं की लवकरात लवकर त्यांचा अहवाल येऊन त्याची अंमलबजावणी करणं हा एक भाग झाला. आत्ताच्या घडीला तातडीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कशा पद्धतीने दिलासा देता येईल उपोषणकर्त्यांना मी विनंती आवाहन करतो की शक्य झालं आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय उद्या नाशिकला काही कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असतील तर आपलं निवेदन घेऊन मी स्वतःही तुमच्यासोबत येईल. किंबहुना येणाऱ्या 2-4 दिवसाच्या आत आपलं शिष्टमंडळ घेऊन मी स्वतः माननीय आपले सर्व लोकप्रतिनिधी, स्थानिक सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेत माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. त्या ठिकाणी आपण सविस्तरपणे
नुकसान त्या ठिकाणी होतं, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये मागच्या कॅबिनेटमध्ये पण मी स्वतः हा मुद्दा उपस्थित केलेला होता आणि मंत्रिमंडळाने या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा पण केलेली होती. त्या चर्चेच्या आधारावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र शासनाला या संदर्भातलं पत्र पण लिहिलेलं आहे की MSPच्या माध्यमातून मका खरेदीचे केंद्र वाढवण्यात यावे, कोटा वाढवून देण्यात यावा आणि कालावधी पण वाढवून देण्यात यावा. मला वाटतं की ही मागणी जर आपली मान्य झाली तर निश्चितपणे शेतकरी बांधवांना त्या माध्यमातून दिलासा मिळू शकणार आहे. आणि या संदर्भातलं ऑलरेडी पत्र माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र शासनाला दिलेलं आहे. तत्र माझी उपोषणकर्त्यांना विनंती असणार आहे की तुमच्या भावनांशी शासन 100% सहमत आहे. जसं मी आपल्याला विनंती केलेली आहे की शक्य झालं तर उद्या, नाही तर येणाऱ्या 4 दिवसाच्या आत आपलं शिष्टमंडळ आपल्या मागण्यांसह माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत आपण जाऊ. आपण आपल्या भावना शेतकऱ्यांच्या प्रती ज्या आहेत त्यासमोर त्या ठिकाणी आपण ठेवाव्यात. मला विश्वास आहे की निश्चितपणे सकारात्मक मार्ग त्या ठिकाणी निघेल. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की कृपया आपण उपोषण या ठिकाणी मागे घ्यावं, ही विनंती मी सर्व उपोषणकर्त्यांना करतो. एक मुद्दा महत्त्वाचा, आपण या ठिकाणी आमच्या सगळ्या भावना जाणून घेण्याकरता उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्व चांदवड तालुक्यात. महत्त्वाचा मुद्दा आहे साहेब, आता अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे राज्याचं आणि त्याच्यामध्ये जर शेतकऱ्यांना शासनानं काही मदत जाहीर केली तर ते निश्चित बरं होईल. आमची निश्चित आपण आपल्या प्रयत्नानं मुख्यमंत्र्यांशी भेट घालून देणार 100% खरं आहे. परंतु ह्याच अधिवेशनात शासनानं या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी असं या ठिकाणी मी सर्व उपस्थित चांदवड तालुक्यांच्या शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. साहेब, आज सकाळी सर्वांच्या शेतकऱ्यांच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला आणि रास्ता रोको करत असताना त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांशी सर्व शेतकऱ्यांनी चर्चा केली असताना सर्व आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की शासनाचा कोणी प्रतिनिधी जोपर्यंत आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, अशी चर्चा त्या ठिकाणी झाली. आणि आपण आहात त्यानंतर खासदार बर्गे सर आणि खासदार शोभाताई, आपण खऱ्या अर्थाने या आंदोलकांची किंवा या शेतकऱ्यांची अडचण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आला, त्याबद्दल आपले मनापासून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो. आणि आपल्या हस्ते आपण आंदोलकांना विनंती करतो की आपल्या मागणीप्रमाणे आता शासनाचे प्रतिनिधी आपल्याकडे आलेले असतात. आदरणीय कृषी साहेब असतील, आदरणीय खासदार साहेब असतील, दोन्ही तिघांच्या विनंतीला मांडून आपलं उपोषण आपण या ठिकाणी थांबवू. धन्यवाद. एक मिनिट काम करा, 11 लोक थोडे थोडं ऐका ना, हात खाली हो. संपतरावला सर, संपतरावला अनिल आमदार मामा
अरे आणखी दे ना. साहेब जपलं तर उद्याच वेळ घेऊन टाका इथे एअरपोर्टला म्हणत असतील उद्या आपलं त्याला येत आहे नाशिक अरे बाबा लोकप्रतिनिधी बोललो ना आमदार खासदार सर मान्य नाही मी बोललो लोकप्रतिनिधी म्हणजे शब्द बरोबर. आपले आमदार महोदय खासदार महोदय झालं ना आता अरे उपोषण करते थोडक्यामध्ये आता जे उपोषण सोडलं गेलं त्याच्यावरती थोडक्यात बोला आणि नंतर एक दुसरा राजकीय प्रश्न बोलायला काही हे नाही थोडं अरे हे दादा काय सांगाल आज हो नाशिक जिल्ह्याच्या चांदवड येथे साहेब नाशिकच्या चांदवडमध्ये गेल्या 4 दिवसापासून कांदा मका उत्पादक शेतकरी आंदोलन करत होते व आमरण उपोषण सुरू केलं होतं. तुम्ही आज या ठिकाणी आलात आणि त्यांचं उपोषण सोडलं, काय आश्वासन दिलं थोडक्यात घ्या. नाशिक जिल्ह्याच्या चांदवड येथे कांदा व मका उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. MSP दराने मक्याला खरेदी केलं पाहिजे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. या मागणीसाठी डॉक्टर सयाजीराव गायकवाड, डॉक्टर आत्माराम कुंभारडे, संजयजी जाधव, विलासजी पदर, संपतराव वक्ते, विजयजी जाधव, भीमराव जेजुरे, समाधान जामदार, अनिलजी ठोके, दशरथजी ठाकरे, संदीपजी चव्हाण आणि इतरही काही शेतकरी गेल्या 4 दिवसापासून उपोषणाला बसलेले होते. ही वस्तुस्थिती आहे की कांदा आणि मका या दोन्ही पिकांना आता बाजारामध्ये कमी दर मिळत आहेत आणि म्हणून शेतकरी अडचणीत आलेला आहे. उपोषणकर्त्यांच्या भावनांशी शासनही त्या ठिकाणी सहमत आहे. यापूर्वीच कांद्याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार माननीय शेतकरी नेते पाशा पटेल साहेबांच्या नेतृत्वाखाली कांद्याच्या संदर्भातलं कायमस्वरूपी काय आपल्याला मार्गक्रमण करता येईल. कारण दर 2-3 वर्षाने हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होत असतो आणि म्हणून एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. नाफेडच्या माध्यमातून इंटरव्ह्यू करणं, कांदा उत्पादक शेतकऱ्याला 2 पैसे जास्तीच्या दराने थेट शेतकऱ्यांकडनं तो कांदा खरेदी करणं, त्याच्यामध्येही पारदर्शकता असली पाहिजे आणि देश पातळीवर ज्या ठिकाणी कांदा जास्ती महाग दराने विकला जात असेल त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून कांदा नागरिकांसाठी पण उपलब्ध करून देणं, असे त्याच्यासोबतच कांदा साठवणूक करणं, कांद्यावर प्रक्रिया करता येईल का, त्या ठिकाणी या समितीने अहवाल देणं अपेक्षित आहे. त्याच्यासोबतच आताच्या घडीला तातडीने या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत देता येईल हाही विषय आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांच्या समोर ठेवणार आहोत. मक्याच्याही संदर्भामध्ये साधारणपणे 2400 रुपये MSP असताना
आत्ताच्या घडीला 1400 ते 1600 रुपये दराने मार्केटमध्ये मका विक्री होते आहे. चालू वर्षाला कांदा असेल, मका असेल याचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात आलेलं आहे आणि म्हणून मका उत्पादक शेतकऱ्यांनाही त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. मला वाटतं की यापूर्वीच कॅबिनेटमध्ये या संदर्भातली चर्चा झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केंद्र शासनाला महाराष्ट्राच्या मका उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. MSP दराने मका जास्ती खरेदी करणं, त्याचा लक्षांक वाढवून देणं, कोटा वाढवून देणं, त्याच्यासोबतच केंद्र वाढवणं आणि त्याच्या साठवणुकीची पण जी काही व्यवस्था करायची आहे ती पण त्या ठिकाणी करणं, या संदर्भामध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी लक्ष घालून आहेत. मी उपोषण करताना या संदर्भातली सविस्तर माहिती दिलेली आहे आणि शक्य झालं तर या 4 दिवसाच्या आत उपोषणकर्त्यांचं शिष्टमंडळ स्थानिक सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटून चर्चा ते करतील आणि त्याच्यातून निश्चितपणे त्यांचं समाधान होईल. दादा, दुसरा विषय असा आहे की कालपासून VSRL कंपनी विरोधामध्ये रोहित पवारांनी जे आंदोलन केलं तर आजही बारामतीमध्ये त्याविषयी झालेले आहे आणि विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्व आमदारांना निर्देश दिले की VSRL कंपनीमध्ये जायचं नाही. काय कारण असू शकतं? मला वाटतं की ज्या पद्धतीने या कंपनीच्या विमानांचे अपघात आणि आता आपण जर बघितलं असेल तर त्यांची जी काही तपासणी करण्यात आली, ऑडिट करण्यात आलं, त्याच्यामध्ये बरेचसे दोष त्या ठिकाणी दिसून आलेले आहेत. आम्हीच शिंदे साहेबांना विनंती केलेली आहे की तुमचाही मोठा प्रवास विमानांच्या माध्यमातून असतो तर त्यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे, असं विनंती आम्ही शिंदे साहेबांना केलेली आहे. दादा, अजित पवारांना न्याय मिळावा याकरता रोहित पवार आणि त्यांचे नातेवाईक जे आहेत बारामती पोलीस स्टेशनला ठिय्या मांडतायत. एका उपमुख्यमंत्र्याच्या नातेवाईकाला जर हिवाळत असेल त्यांचा गुन्हा दाखल केला जात नाही, काय सकाळपासून ते बसले? आपल्या सर्वांना माहिती की या संदर्भामध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी करण्याचं मला वाटतं की दुसऱ्याच दिवशी आश्वासित केलेलं आहे. या संदर्भामध्ये CBI चौकशीची मागणी करण्यात आली आणि त्या भावना मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र शासनाला कळवलेल्या आहेत. आता CBI चौकशीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी पुढे येतील. तत्राप रोहित पवारांना त्यांना ज्या काही बाबी त्यांच्या समोर आलेल्या आहेत त्या पद्धतीने त्यांची ती मागणी आहे. दादा, त्यांना संजय राऊत यांनी पण असा हाच प्रश्न उपस्थित केला आहे की जो आता मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला की नाही, मी आपल्याला सांगितलं ना की त्यांना त्यांचं मनोगत ठेवण्याचा अधिकार आहे, परंतु या विषयाच्या संदर्भामध्ये ऑलरेडी CBIकडे चौकशी देण्याचं माननीय स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. आणि एक मिनिट संजय दादा, अजित पवारांच्या बाबत जे पुरावे द्या, स्टंटबाजी नको. तसेच शरद पवारांनी पण हा अपघात म्हटलं होतं आणि प्रसिद्धीसाठी योग्य ते असं स्टेटमेंट करू नये असं नवनाथ बन यांनी भाजपच्या प्रवक्त्यांनी. नाही, मी या संदर्भामध्ये काही वक्तव्य करणार नाही. विजय काळे राज्य कांदा धोरण समितीने 2002 मध्ये सुद्धा राज्य शासनाने ती समिती नेमली होती, परंतु त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने केली नाही. आता 2025ला सुद्धा आपल्या सरकारने नाही, मी आपल्याला जी माहिती दिली माननीय पाशा पटेल साहेबांच्या नेतृत्वाखाली हा आत्ताचा विषय आहे आणि त्यांनी तेही शेतकरी नेते आहेत, त्यांना शेतीच्या संदर्भातलं सर्वकष ज्ञान आहे आणि त्यांनी शेतकरी उत्पादक
शेतकऱ्यांच्यापासून तर अगदी निर्यातीपर्यंत प्रक्रियेपर्यंत सर्व घटकांशी संवाद साधून त्या समितीने शासनाला अहवाल द्यायचा आहे की जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कशा पद्धतीने न्याय मिळेल की एक वाजवी दरामध्ये कांदा उपलब्ध होईल. म्हणजे ज्या पद्धतीने आता आपण शासनाच्या वतीने कांदा चाळींचा प्रकल्प कृषी विभागाच्या माध्यमातून दिले जातात, असे वेगवेगळे काय केलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल, ही त्याच्या पाठीमागची भावना आहे. मराठवाड्या संदर्भात आहे, नाफेडच्या नोंदणीकृत मका शिल्लक आहेत. अनेक शेतकरी आता वेटिंगला आहे की आमची मका कोणीतरी घेईल बा, नाफेडवाले घेतील, परंतु सॉरी जी नोंदणीकृत मका आहे ती शासन घेत नाहीये. कुठे बारदान शिल्लक नाही. मी आपल्या माहितीकरता तेच सांगितलं की या संदर्भामध्ये मागच्या कॅबिनेटमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र शासनाला या संदर्भामध्ये कळवलेलं आहे आणि कोटा वाढवून द्या, कालावधी वाढवून द्या आणि यासाठीचं जे काही सुविधा लागतात, मग बारदान असेल, गोडाऊन्स असतील आणि जास्तीत संस्था पण त्या ठिकाणी कार्यरत करा आणि शेतकऱ्यांचा माल खरेदी करा, या सर्व सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी एक वक्तव्य केलं आहे की 1 फेब्रुवारी 6 फेब्रुवारी दरम्यान माझ्या विरोधात एक मोठा कट झालेला होता, असं त्यांनी गौप्यस्फोट केला आहे. मंत्रालयात लोक मनोज जरांगे यांनी असा गौप्यस्फोट केला की 1 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान माझ्या विरोधात मंत्रालयात कट झाला. आता त्याचं उत्तर मी कसं काय देऊ शकेल? काय कट होता, कोणी कट केला, त्यांच्याकडनं माहिती घ्या. संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता झाली. दादा एक प्रश्न फक्त मूळ विषयाचं महत्व कमी होईल. आपला ग्रेनर होता, ग्रेनर बाकीचे खाली कांदा बाजूला राहिला, बाकीचेच प्रश्न केले त्यांनी. कांदे राहिले बाजूला, सगळे वांदेच करून टाकले. कांद्याचे प्रश्न बाकीचे प्रश्न झाले. प्रश्न विचारला अहो पण कांद्याचे प्रश्न घ्यायला पाहिजे. आता ते झाले किती दिवसात त्यांना अनुदान किती दिवसात भेटायला? धरशाल का? मी बाईट घेतो त्यांची. सरक रे, बाईट घ्यायची का थोडी रेड चालू असलं पाहिजे फक्त मला आणि मी झालं त्यांच्याकडे थेंब ठेवायचे नाही, चालूची काहीच नाही करायचं, रेड चालू राहिलं पाहिजे फक्त. बटन बिटन काहीच नाही दाबायचं, फक्त हे रेड चालू राहिलं पाहिजे. हे दोन मिनिटं पाहतो, 2 मिनिटं. असा चेहरा असा आला पाहिजे. हे बघा खाली एवढा वर नाही आला पाहिजे. हे बघा असं धरायचं, असं ओके. या स्टेजला वर नाही करायचं. आणि पत्राचं संगत होतं. दोन मिनिटं साहेब, 2 मिनिटं. एक थोडं चला दादा साईड. अरे यार
अरे बाकीचे बाजूला आता वरती भेटले ना रे बाकीचे सगळे शेती संपली स्टार्ट येईल रेड लागेल का रेड सर रेड लागेल का रेड फक्त दोन प्रश्न आहे सर. माझ्यासोबत मंत्री दादा भुसे साहेब आहे व चांदोडमध्ये आहे. आपण शेतकऱ्याला एकदम कठीण परिस्थिती आहे. शेतकऱ्याच्या कोणत्याच पिकाला भाव नाही आहे. उपोषणाचा आज 4था दिवस आहे. दोनच प्रश्न सर. अरे तुमचं केलं की प्रत्येकाला करावं लागेल. योगेश महाराज वरती लाव वरती
आपलं सगळ्यांचं की शेतीमातीमध्ये जे राहिलेले त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळत आहे अशा आपल्या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री भुसे साहेब, त्याचप्रमाणे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या शोभाताई बच्चाव आणि सर्वच उपस्थित, मी बोलणार नाही, परंतु आपल्या ज्या मागण्या आहे, कारण आपण सगळे कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावरती या मतदारसंघात दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि कांद्याचं पीक निघत असताना आपण बघतोय की वर्षभरापासून किंवा अनेक वर्षापासून कांदा उत्पादक शेतकरी होरपळला जातोय आणि आज तर त्याचा कळच झाला आहे. अगदी 700-800 रुपयेसुद्धा कांदा आपला विकला जात नाही, उत्पादन खर्च निघत नाही आणि म्हणून कांद्याला हमीभाव मिळावा ही जी आपली सगळ्यांची भावना आहे. त्याचबरोबर आजपर्यंत जो विकलेला कांदा आहे त्याला 1500 रुपयाचं अनुदान द्यावं, ह्या ज्या मागण्या आहे ह्या मागण्या आपल्या ऐकण्यासाठी आणि शासन दरबारी त्या मार्गी लावण्यासाठी भुसे साहेब आणि आम्ही दोघंही खासदार प्रयत्न करतोय. मी साहेब केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु माझी भेट होऊ शकली नाही, परंतु ऑफिसपर्यंत ह्या ज्या मागण्या आहे मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही दोघंही त्या संदर्भामध्ये बोलूच, परंतु आता राज्याचं अधिवेशन चालू आहे आणि मला नक्कीच खात्री आहे साहेब लक्ष द्यावं अशी विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो. एक अनुदानाचा विषय महत्त्वाचा आहे साहेब, कारण या 2 महिन्यामध्ये जे क्रॉप आलं ते अतिशय मोठ्या प्रमाणात आलं आणि निर्यातीचं मी तुम्हाला सांगितलं की निर्यातीची जी क्षमता आहे ती वाढायला पाहिजे. बांगलादेशला खऱ्या अर्थानं जास्त डिमांड असते आणि बांगलादेशला आपला जर कांदा गेला तर रोज साधारणतः 500 ते 700 गाडी कांदा बांगलादेशला जातो आणि बांगलादेशची निर्यात बंद असल्या कारणानं आपल्याला या अडचणीला साहेब मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सामोरं जावं लागतं. नाही आता साहेब आता आंदोलन करतेच चर्चा, आपण साहेब आंदोलन करतेच चर्चा करा आणि खासदार साहेब बोलू ना. खासदार एक मिनिट, खासदार साहेब दोन्ही खासदार साहेब बोलते ना, भेट दिली ना चारवड तालुका कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं जे आमरण उपोषण सुरू झालेलं आहे, आज 4था दिवस आहे. आज सकाळी सर्व शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला आणि याची कांदा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बांगलादेशामध्ये या ठिकाणी जातो आणि बांगलादेशची निर्यात बंद असल्या कारणानं उत्पादन जरी मोठ्या प्रमाणामध्ये झालं, परंतु ज्या प्रमाणामध्ये कांदा बांगलादेशला जर गेला असता तर बराचसा फरक खऱ्या अर्थानं भावावरती या ठिकाणी पडला असता. तर या गोष्टी आपण केंद्र सरकारपर्यंत आमच्या भावना या ठिकाणी पोचवाया. विशेष करून ज्या निर्यातीच्या ज्या काही अटी शर्ती असतील साहेब, म्हणजे काल परवा असं झालं साहेब की आपल्याला माहीत असेल की व्यापाऱ्यांना जो ₹1.90 इन्सेंटिव्ह दिला जातो, तो इन्सेंटिव्ह निर्यातीसाठी तो अचानक 3 दिवसापूर्वी बंद करण्यात आला आणि त्यामुळे पुन्हा एकदा जे काही भाव होते त्याच्यातून पुन्हा भाव गडगडले आणि 2 दिवसानंतर साहेब तो निर्णय परत सुरू केला आणि ते ₹1.90. हॅलो 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 हॅलो